तुम्ही काय करता, की तुमचा रिटायरमेंटचे समजा 10 लाख रुपये आले, 25 लाख रुपये आले, 40 लाख रुपये आले, तर तुम्ही बँकेत जाता, बँकेत एफ-डी करता. बँकेत एफ-डी केल्यानंतर तुम्ही ज्या क्षणी पाठ वळवून घरी येता, त्या क्षणी ते पैसे बँक वापरायला सुरुवात करते. बँक अशा कुठल्यातरी उद्योजकाला ते पैसे देते, ज्यातनं तो ह्या सेवा सुविधा आणि बाकी सगळ्या गोष्टी निर्माण करतो आणि त्या बदल्यात तो उद्योजक बँकेला व्याज देतो. बरोबर. बँक त्यातनं स्वतःचा फायदा झालेले खर्च काढून उरलेलं व्याज तुम्हाला देते. आता तो उद्योजक जो आहे तो त्याची जी वस्तू बाजारात आणतो त्याच्यामध्ये हे दिलेलं व्याज आणि सगळं त्यांनी वाढवलेलं असतं, ह्या उपर त्याचा नफाही त्यांनी घेतलेला असतो. ती वस्तू दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही विकत घेता. इथे एक वर्तुळ पूर्ण होतं की तुम्ही पैसे बँकेला दिले, बँकेने पैसे समजून चाला टाटाना दिले, टाटानी बाजारात वस्तू आणल्या, मीठ आणलं, तुरडाळ आणली, जे काय आणायचं ते आणलं. त्या वस्तूंमध्ये टाटानी तुम्हाला दिलेलं व्याज अंतर्भूत करून आणखीन दाम दुप्पट नफा वगैरे घेतलेला आहे. ते मीठ ते तुरडाळ तुम्ही विकत आणता, वर्तुळ संपतं. आता ह्याच्यामध्ये मला सांगा की तुम्ही जर व्याज तुमच्याकडे असेल तर ते व्याज एका हाताने बँकेकडनं जे घेता ते दुसऱ्या हाताने अशा उद्योजकांना परत देत असतात. मग तुम्हाला नफा मिळणार कधी? बँकेत पैसे ठेवून आता आपला उदरनिर्वाह चालेल असं गृहीत धरणं हे चुकीचं आहे. जे लोक समाजामध्ये लागणाऱ्या सेवा सुविधा आणि ह्या निर्माण करतात त्यांच्याबरोबर हातमिळवणी करणं, त्यांच्याबरोबर थोडा का होईना मालकी हक्क स्थापित करणं, हेच आपल्याला आपलं जीवनमान कायम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.